पुणे शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे पावसाच्या पाण्याने आयबी विश्रामगृह बुडाले। या विश्रामगृहाच्या एकूण 56 कक्षापैकी 36 कक्षाची इमारत मजबूत असताना देखील अधिकाऱ्यांच्या लाचखाऊपणामुळे इमारत पाडून महाराष्ट्र राज्यातील येणाऱ्या अतिथींची गैरसोय करण्यात आली। केवळ या ठिकाणी 20 कक्ष शिल्लक आहेत। या कक्षात जाण्या येण्यासाठी कंपाऊंडमध्ये सर्वत्र पाणी साचले आहे। इतकेच नव्हे तर या विश्रामगृहाच्या खालच्या 8 कक्षात सुद्धा गुडघ्या एवढे पाणी साचले असून त्यामुळे अतिथींची मोठी गैरसोय होत आहे। त्यामुळे शासनकर्त्याच्या दुर्लक्षामुळे ज्या वेळेस पाऊस पडतो या शासकीय विश्रामगृहात दयनीय अवस्था होते। सन 2019-2020 साली कोरोना काळात या विश्रामगृहाच्या आवारात व आसपास पावसाचे पाणी जाण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मोठे पाईप वापरून ड्रेनेज काम करण्यात आले। मात्र पाणी निचऱ्याची व्यवस्था अजिबात झाली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी तो काम केला ते नक्कीच बेअक्कली असणार यात तीळ मात्र शंका नाही। त्यामुळे शासनाने हुशार आणि अक्कल असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत या विश्रामगृहातील पाण्याची होत असलेली साठवण थांबवली पाहिजे, जेणेकरून सर्वांचीच गैरसोय दूर होईल। शासनकर्त्यांनी डोळे असून आंधळ्याचा सोंग घेण्यापेक्षा या विश्रामगृहातील पावसाचे साचणारे पाणी कायमस्वरूपी पाणी कुठं अडतो आणि मुरतो त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। आज मितीस या आयबी विश्रामगृहात गुडघे इतके पाणी साचल्याचे स्पष्ट दिसून येते। त्यामुळे इथं येणाऱ्या अनेकांची गैरसोय तर होतेच, मात्र सगळ्या कक्षाचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे शासनाने या साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी अनेक सुज्ञ अतिथींनी केली आहे। तूर्त एवढे आम्ही फोन करतो। खरं झालं सामान तुमचं आहे काय? बघा सरकारी रूम, सरकारी गेस्ट हाऊस, सरकारी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।